मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे ज्योती सावित्रीला म्हणत असतो की सावित्री, तुझा जो आवडता शब्द असेल ना तो तुला इथे आता लिहायचा आहे. जो तुझा शब्द आवडीचा असेल तो. सावित्री एका क्षणाचा फक्त विचार करते. तिचा आता आवडीचा शब्द दुसरा कुठला असणार आहे. ती शब्द लिहित नाही, मात्र तिथे चित्र काढते. आणि ते चित्र काढल्यानंतर ज्योती म्हणत असतो, सावित्री, मी तुला शब्द लिहायला सांगितला होता आणि तू तर चित्र काढलंस. ती म्हणत असते की साहेब, चित्र काढलेलं असू दे किंवा शब्द, तुम्ही ते चित्र बघाल तर त्याच्यामध्ये शब्दसुद्धा दडलेला आहे. तेव्हा ज्योती म्हणतो हो. तेव्हा सावित्री म्हणते ओळखा बघू. तेव्हा ज्योती म्हणतो अच्छा, म्हणजे तू हा आता दिवा काढलेला आहेस आणि त्याच्यामध्ये ज्योती, बरोबर ना. ती ज्योत आहे ना, म्हणजे ज्योती. तेव्हा सावित्री म्हणते अगदी बरोबर. ज्योती म्हणतो म्हणजे तुझ्या आवडीचा शब्द हा ज्योती आहे. तर ती म्हणते फक्त शब्द आवडीचा नाही आहे, फक्त नाव आवडीचं नाही आहे, तर माणूससुद्धा माझ्या आवडीचाच आहे. तेव्हा इथे ज्योती आणि सावित्री दोघेजण आता लाजायला लागतात आणि एकमेकांकडे बघायला लागतात. ज्योती म्हणतो बरं बास आता, चला आता बाकीचा सराव सुरू करा. तर इथे आता भटची बायको घरी आलेली असते आणि तिला आठवत असतं की इथे कशा पद्धतीने ज्योती सावित्रीला लिहायला वाचायला शिकवतोय. तेव्हा ती घरी येते आणि तिलासुद्धा जी शिक्षणाची आवड असते ती आता मनामध्ये पूर्णपणे जागृत होते. तेव्हा तिला आठवतं जेव्हा तिचा भाऊ अभ्यास करायचा ना, तेव्हा ती हट्ट करायची की दादा आम्हालासुद्धा शिकायचं आहे. तिचा भाऊ म्हणायचा की आपल्या शास्त्रामध्ये मुलींनी शिकायचं नाही आहे. ती म्हणते दादा पण मला शिकायचं आहे ना, मला आवडतं शिकायला. आणि ती तिथे काही ग्रंथ ठेवलेले असतात त्यांना आता हात लावते आणि त्यातला एक कागद उचलते. त्याच्यावरती जे काही लिहिलेलं असतं ते वाचायला सुरुवात करते. आणि ते वाचत असताना तिचा नवरा आता तिथे आलेला असतो. भट तिथे येतो. बघतो तर काय, आपल्या बायकोच्या हातामध्ये ग्रंथ. तेव्हा तो लगेच तिथे बाजूला असलेली काठी उचलतो आणि बायकोला जोरात मारायला सुरुवात करतो. म्हणजे इथे ब्राह्मणांचं कसं आहे, फक्त आम्हीच हुशार, ना आमच्या बायकांनी हुशार व्हायचं, ना दुसऱ्या कुठल्या बायकांनी शिकायचं आणि कुठल्या माणसांनीसुद्धा. फक्त आम्ही ब्राह्मणच शिकणार, आम्हीच ग्रंथ वाचणार आणि आम्हीच दुसऱ्यांना फक्त ज्ञान पाजणार, अशी इथे या ब्राह्मणांची अवस्था असते. आणि म्हणून हा भट आपल्या बायकोलासुद्धा मारायला कमी करत नाही. ती म्हणते अहो माफ करा, माझं चुकलं, खरंच मला माफ करा. तो म्हणतो ज्या हाताने तू आता ग्रंथाला हात लावलास ना, त्या हाताने आता प्रायचित्त घ्यायचं, चल हात पुढे कर. आणि तो तिच्या हातावरती छड्या देतो. तेव्हा ती म्हणत असते की मी फक्त ग्रंथाला हात लावला म्हणून तुम्ही मला मारत आहात आणि तिकडं तो माळ्याच्या ज्योती आपल्या बायकोला अक्षरं गिरवायला शिकवतोय, त्याचं काय करणार आहात तुम्ही. तेव्हा इथे भट म्हणतो काय, तुला कसं माहिती. ती म्हणते मी माझ्या डोळ्याने बघितलं, तो त्याच्या मळ्यामध्ये आपल्या बायकोला अक्षरं गिरवायला शिकवतोय. तेव्हा इथे आता भट म्हणतो की त्या माळ्याच्या ज्योतीला मी आता सोडणार नाही आणि तुम्हीसुद्धा परत जर ग्रंथाला हात लावायची हिंमत केलीस तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. तेव्हा इथे आता सगळेजण शास्त्रींच्या दरबारात आलेले असतात आणि सगळेजण शास्त्र्यांबरोबर एकच चुगली करत असतात, फक्त ज्योतीबद्दलच बोलत असतात. सगळेजण म्हणत असतात तो माळ्याचा ज्योती इंग्रजी शाळेत जातो म्हणून त्याला खूपच जास्त माज आला आहे. त्या कुणब्यांमध्ये इतकी मुरगुमी आली तरी कुठून. अहो तो इंग्रजी शाळेमध्ये जातो म्हणून तो शास्त्राचा अपमान करणार का. काल रस्त्याने काय ताठ मानेमध्ये जात होता, अहो साधा बाजूला जाऊन उभासुद्धा राहिला नाही की आम्हाला नमस्कार केला नाही, आमच्याकडे त्याने डोळे वर करून बघितलंसुद्धा नाही. हा त्याचा आगाऊपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कुठेतरी या सगळ्याला आता आळा बसलाच पाहिजे, नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील. तेव्हा भट तिथे येतो आणि म्हणतो की हाताबाहेर जातील नाही, हाताबाहेर गेल्यात, गोष्टी हाताच्या बाहेर गेल्यात.
तुम्हाला माहिती आहे शास्त्री, त्या माळ्याच्या ज्योतीने काय केलंय? अहो, मळ्यामध्ये बायकोला घेऊन जातो आणि तिथे जाऊन बायकोला अक्षरं गिरवायला शिकवतो. स्वतः इंग्रजी शाळेमध्ये जाऊन त्याने शास्त्राचा अपमान तर केलाच आहे, पण आता स्वतःच्या बायकोला शिकवतोय. आता एकदा का त्याची बायको शिकली की अजून कुणीतरी शिकणार, मग अजून कुणीतरी शिकणार आणि मग काय होणार? तर इथे आपल्या शास्त्र पद्धतीला इथे काळिमा फासणार. तेव्हा इथे शास्त्री म्हणत असतात की अजिबात नाही, आम्ही हे होऊ देणार नाही. हे या पुण्यामध्ये शक्य नाही. ते सुद्धा आम्ही असताना या गोष्टीला आळा बसलाच पाहिजे आणि आम्ही तो बसवणारच. तर इथे आता ज्योती फुलं घेऊन येतो. सावित्रीला म्हणत असतो, सावित्री इकडे येतेस का? तेव्हा सावित्री म्हणते, हो आले. आणि आता ज्योती खाली बसतो आणि ज्योती इथे आता जमिनीवरती काही फुलं लावतो. फुलं लावत असतो आणि त्या फुलांमधून आई हा शब्द तयार करतो, आई. तेव्हा तिथे आ लिहिल्यानंतर ती म्हणते आ आणि नंतर ई काढतो. ती म्हणते ई. आई. तो म्हणतो बरोबर आई. चल आता ही फुलं घ्या आणि तू सुद्धा लिही बरं आई. अगं तुम्ही बायका रांगोळीमधून इतकी सुंदर सुंदर डिझाईन तयार करता, रांगोळ्या काढता, बरोबर ना? इथे पदर असू दे किंवा एखादा दुसरा कापड असू दे, त्याच्यावरती नक्षीकाम करता, स्वतः इथे गोंधवणं काढता, सगळं काही तुम्ही हे शिक्षणच तर घेत असता ना. मग जर बाईने अक्षरं काढली तर त्याच्यामध्ये काय बिघडलं? आता तू सावित्री शिक्षण घेतेस ना, आता त्याच्यामधून माघार नाही. चल आता या फुलांनी तू सुद्धा आई हा शब्द तयार कर. तेव्हा इथे गोविंद काका, राजाराम दादा या आता शेतात यायला निघालेले असतात. राजाराम दादा म्हणत असतात की दादा तुम्ही ज्योतीवरती का संशय घेताय? अहो त्याने भंडारा हातामध्ये घेऊन शपथ घेतली आहे ना, तो पुन्हा ती चूक नाही करणार. तेव्हा ते म्हणत असतात नाही, ज्योतीचा बाप आहे मी आज बघणारच तो दिलेल्या शब्दाला जागतोय की नाही ते. तेव्हा राजाराम दादा म्हणतात की त्याने आता शब्द दिलाय ना, मग आपण जर त्याच्यावरती संशय घेतला तर ज्योतीला राग नाही येणार का? गोविंद काका म्हणतात आला तर येऊ देत, मी त्याचा बाप आहे. माझा त्याच्यावरती विश्वास नव्हता म्हणून आलो शहानिशा करायला, त्यात काय बिघडलं? तेव्हा इथे आता सावित्री आणि ज्योती दोघेजणं पुन्हा सरावाला सुरुवात करतात. तेव्हा इथे सावित्री म्हणत असते की बघा बरं आता कसे शब्द लिहिलेत मी. ती विहीर, पाणी असे बरेचसे शब्द लिहून काढते. ज्योती तिच्याकडे डोळे भरून बघतो, त्याच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. सावित्री म्हणते मालक काय झालं, काही चुकीचं लिहिलं का? तेव्हा ज्योती म्हणत असतो, सावित्री अगं अक्षरं लिहिताना तू किती सुंदर दिसतेस तुला माहिती आहे? तो म्हणत असतो की अगं बायकांचं आयुष्य काय असतं? तेव्हा इथे सावित्री म्हणत असते असं काय बोलताय तुम्ही, कोणी ऐकल ना. तो म्हणतो ऐकू द्या, ऐकलं तर. आणि इथे तुझ्या माझ्याशिवाय ऐकायला आहे तरी कोण? हे पक्षी, झाडं आणि झुडपं, ऐकू देत त्यांना. सावित्री अगं मी कधी विचारही केला नव्हता की कुठली स्त्री लिहित असताना इतकी सुंदर दिसत असेल. तुझ्या हातामध्ये खडू आणि हे अक्षरं लिहिताना बोलताना तू किती सुंदर दिसतेस. तेव्हा इथे सावित्री म्हणत असते मालक अहो हे तुमच्यामुळे तर शक्य झालं आहे ना, तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात म्हणून तर मला हे बळ मिळालं. तेव्हा ज्योती म्हणत असतो बायकांचं आयुष्य काय असतं गं, त्यांनी सकाळपासून रात्रीपर्यंत मर कामं करायची. एक लुगडं घ्यायचं आणि ते वर्षभर 2 वर्ष पादडायचं. स्वतःची काही हौस मौस नाही, काही इच्छा नाही. सगळेजण जेवल्यानंतर उरलेलं अन्न तुम्ही खायचं, त्यानंतर सगळेजण झोपल्यानंतर तुम्ही झोपायचं. याला काही अर्थ तरी असतो का गं? तेव्हा इथे ज्योती म्हणतो आणि या सगळ्या गोष्टी या बदलल्या पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि तो बदल मी घडवण्याचा प्रयत्न करतोय. निदान ही गोष्ट माझ्या तरी लक्षात आली आणि म्हणून मी तुला अक्षरं गिरवायला शिकवलं. या समाजामध्ये आपण जन्म घेतला आहे, त्याच्यामध्ये काहीतरी बदल आपण घडवला, याचा निदान आनंद आणि समाधान माझ्या मनामध्ये राहील, बरोबर ना? तेव्हा सावित्री म्हणते अगदी बरोबर. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो तू सुद्धा जर इथे आता बोलत बसली असतीस की अक्षरं लिहिल्यानंतर आळ्या होतील, नवरा मरेल, या गोष्टींवरती तू विश्वास ठेवला असतास तर तू कधीच लिहायला वाचायला शिकली नसतीस.
पण तू तसं केलं नाहीस. तर इथे आता सगळे ब्राह्मण मळ्यावरती आलेले असतात ज्योतीला बघायला. तो सावित्रीला शिकवतोय का याची शहानिशा करायला. तेव्हा इथे तो म्हणत असतो की इकडेच आता त्या माळ्याचं शेत आहे, त्याला आता शिक्षा होणारच. योग्य वेळी त्यालासुद्धा सिंदूर पाजला असता तर आज ही हिंमत झाली नसती. तेव्हा शास्त्री म्हणतो, भट अहो सिंदूर आताही आपण पाजू शकतो, सिंदूर काय इतका महाग झालेला नाही आहे. तेव्हा इथे आता भट म्हणत असतात, पण मी काय म्हणतोय दिलेली बातमी खरी आहे ना. कारण कसं आहे, जर ही बातमी खोटी असेल तर तुम्हाला शास्त्रींचा राग माहिती आहे. तेव्हा इथे ज्योती म्हणत असते, मला त्या गोष्टींवरती विश्वास आधीपासूनच नव्हता. ते सगळं मला खोटंच वाटत होतं. पण तरीसुद्धा मनामध्ये भीतीही असतेच ना, की जर आपण काही चुकीचं करायला गेलो आणि त्याच्यामुळे तुम्हाला किंवा घरातलं कुणाला त्रास झाला तर. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो की सावित्री, तू या सगळ्यांचा विचार करत बसली नाहीस म्हणून तुला लिहिता वाचता येते. अगं आज तू शिकली आहेस, तुला बघून उद्या आपली पारूवहिनी शिकेल, ती गवळ्याची आहे ना आपली सुनंदा, ती शिकेल, बरोबर की नाही. बायकांनी शिक्षण घेतलं तर समाज आपला सुशिक्षित होईल. अगं प्रत्येक स्त्री ही सद्गुणी आणि सुशिक्षित असली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. सावित्री, तू सद्गुणी आहेसच, तुझ्यामध्ये सगळे गुण आहेत, पण तू आता सुशिक्षितसुद्धा होणार आहेस. आणि त्यामुळे काय होईल माहिती आहे, त्यामुळे घर सुशिक्षित होईल, त्यामुळे आपला हा समाज सुशिक्षित होईल आणि आपल्याला हाच तर बदल हवा आहे ना. तेव्हा इथे राजाराम दादा म्हणतात की दादा अहो तुम्ही उगाचच इतकी धावपळ करताय. आपल्या ज्योतीने शब्द दिलाय ना, तो आता तो शब्द मोडायचा नाही. तेव्हा दादा म्हणतात, असू दे ना मग, नाही मोडला तर चांगली गोष्ट आहे, पण एकदा बघून आपण शहानिशा केली तर कुठे बिघडलं. तेव्हा इथे आता सगळे ब्राह्मण आलेले असतात इथे दादांच्या शेतावरती. तेव्हा इथे राजाराम दादा म्हणत असतात की दादा हे सगळं काय आहे हो, हे सगळे शास्त्री पंत आपल्या मळ्यावरती काय येत आहेत. तेव्हा ते म्हणत असतात, नक्कीच काहीतरी गडबड आहे, चल बघूया. तेव्हा इथे राजाराम दादा आता घाबरलेले असतात. ते म्हणतात, रामराम शास्त्री. तेव्हा शास्त्री म्हणतो, मागं व्हा. त्यानंतर ते म्हणतात की तुम्ही इथं आमच्या रानात कसे काय आलात. ते म्हणत असतात, हे तुझंच रान आहे ना, तुझ्याच मळ्यात आलो आहे मी. ते म्हणतात, का तुम्हाला काय फुलं बिलं पाहिजे होती का. अहो फुलं पाहिजे होती तो निरोप पाठवायचा ना, तुम्ही स्वतःहून कशाला आलात. तेव्हा इथे पंत म्हणतात, काय तुम्हाला काय वेळ लागला आहे का, आम्हाला फुलं हवी असती तर आम्ही इथे तुझ्या मळ्यात आलो असतो का, तुमच्याकडून मागूनच घेतली असती ना. आम्ही इथे आलो आहे गोष्टींची शहानिशा करायला, तोच तुझा मळा आहे ना. चल आम्हाला मळ्यात घेऊन चल, आम्हाला बघायचंच आहे तुझा ज्योती नक्की तिथे काय करतोय ते. अहो काही नाही, तो तर काम करायला गेलाय देवा. तेव्हा इथे शास्त्री म्हणतात की ते आम्ही आमच्या डोळ्याने बघू, त्यानंतरच आम्ही काय तो विचार करू. तेव्हा इथे आता सगळेजण मळ्यामध्ये येत असतात. ज्योती म्हणत असतो, सावित्री तू सराव कर, मी माझी उरलेली कामं करून घेतो. सावित्री आता सराव करत बसलेली असते आणि त्यानंतर ज्योती आता एकटाच कामं करत असतो. तेव्हा इथे शास्त्री पंत दादा सगळेजण आता मळ्यात येत असतात सावित्री अभ्यास करते का ते बघायला. तर प्रेक्षकांनो, इथे आता पुढील भागामध्ये दादा, शास्त्री आणि पंत हे सगळेजण आता मळ्याच्या रस्त्याने येत असतात. ज्योतीचं लक्ष जातं. ज्योती म्हणतो, हे सगळेजण इथे काय येत आहेत. आता तो सावित्रीला आवाज तरी कसा देणार. तो म्हणत असतो, सावित्री सावित्री इकडे बघ. सावित्रीचं काही लक्ष नाही. तिला शिक्षणाची आता इतकी काही गोडी लागलेली असते की ती आपली अक्षरं गिरवण्यामध्ये खूपच जास्त व्यस्त असते. आणि त्यानंतर इथे आता हाच तुझा मळा का रे. तेव्हा दादा म्हणतात, वय देवा हो हाच मळा आहे. हा आवाज ऐकलेला असतो सावित्रीने. सावित्रीने हा आवाज ऐकल्यानंतर ती मागे वळून बघते तर तिथे शास्त्री पंत दादा, राजाराम दादा सगळेजण आलेले असतात. आणि त्यानंतर इथे आता सावित्री त्या सगळ्यांना बघून खूपच जास्त घाबरते. तिला भीती वाटते. तिला असं वाटतं की आता इथे जे काही आम्ही शिक्षण घेत होतो किंवा जे काही मी सराव करते, हा जर या लोकांनी बघितला तर आपलं काही खरं नाही. या गोष्टीची भीती आता सावित्रीला वाटत असते. मग काय देवा, इथे आता सगळेजण आल्यानंतर
दादासुद्धा टेन्शनमध्ये असतात, राजाराम दादासुद्धा आणि ज्योतिसुद्धा. आणि सावित्रीची अवस्था तर फारच बिकट झालेली असते. ज्या गोष्टीची तिला भीती असते तेच घडलेलं असतं.